नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वामीज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत झटपट आणि खूपच टेस्टी अशी मसाला भेंडी। आणि ही भेंडीची भाजी ना तुम्ही ऑफिसच्या डब्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी शाळेला तुम्ही नक्की देऊ शकता। आणि ही भेंडीची भाजी खूप टेस्टी आणि चमचमीत अशी छान होते, त्यामुळे ना लहान मुलं पण आवडीने खातात। ही भेंडीची भाजी चपाती किंवा भाकरीसोबत खूपच छान लागते। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं बघा मी अर्धा किलो भेंडी घेतली आहे। ती छान स्वच्छ धुवून घेतली, आता छान पुसून घेते। आणि याला बघा आता मी सांगते तुम्हाला कसं कापून घ्यायचं। तर इथं ना मी छान हे सगळे भेंडी पुसून घेतले आणि कापून घेते आहे आता। तर कापताना ना काय करायचं आहे बघा, मी कसं कापते, मागचा आणि पुढचा भाग पूर्ण काढून टाकायचा आहे आणि असे मोठे मोठे भाग करून ना याला असं चौकोनी कापून घ्यायचं आहे। 4 भागामध्ये अशा हे छोटे छोटे भाग केले की त्याचे अजून परत 4 भाग करायचे, म्हणजे असं पूर्ण अशी भेंडी कापून घ्यायची आहे आपल्याला। त्यामुळे ना ही भेंडीची भाजी खूप मस्त लागते। तर इथं बघा मी पूर्ण भेंडी आता अशीच कापून घेते। आणि इथं बघा आता आपले सर्व भेंडी कापून झाले आहे। सर्व भेंडी मी तसेच छोटे छोटे भाग करून नंतर त्याचे 4 भाग केले आहे, असे कापून घेतले। आता ना आपल्याला ही भेंडीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक कांदा लागणार आहे। मी इथं कांदा कापून घेतला आहे एक। आता सोबतच एक वाटण लागणार आहे आपल्याला, त्यासाठी अद्रक, लसूण, खोबरं, थोडंसं 2 चमचे खोबरं घ्यायचं आहे, जिरं आणि ना भरपूर अशी कोथिंबीर घेऊन पाणी न टाकता हे वाटण वाटून घ्यायचं आहे मिक्सरला। तर इथं बघा आपलं वाटण तयार आहे। आता आपण फोडणी द्यायला घेऊया। इथं मस्त वाटण रेडी झालं आहे, पाणी नाही घालायचं हे मिक्सरला वाटताना। तर आता फोडणी द्यायसाठी इथं बघा कढईमध्ये 4-5 चमचे तेल घ्यायचं। या भाजीला थोडं 1-2 चमचा तेल जास्त घ्यायचं, त्यामुळे ना ही भाजी छान चमचमीत होते। तेल गरम झालं की जिरं घालायचं, मोहरी घालायची आणि नंतर आपण मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण घालायचं। आधी हे वाटण घालायचं, नंतर कांदा घालायचा, कारण मी ना इथं खोबरं कच्चं घेतलं होतं, तसंच कच्चं किसून घेतलं होतं 2 चमचे। त्यामुळे ना हे खोबरं छान तेलामध्ये, लसूण अद्रक असतं त्याच्यामध्ये, ते छान आधी परतून घ्यायचं। नंतर याच्यामध्ये ना सोबतच इथं पाव चमचा मी हिंग घातला आहे। आता हे वाटण छान परतून झालं की याच्यामध्ये कांदा घालायचा आणि कांदा पण छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। तर इथं बघा एक कांदा घेतला होता मी, तो बारीक कापून घेतला। आता कांद्याला पण छान लालसर होईपर्यंत परतून घेऊया। इथं बघा कांदा लवकर व्हायला पाहिजे म्हणून मी आता थोडं मीठ घालते आणि त्यामुळे ना कांदा शिजायला थोडी मदत होते, लवकर लवकर शिजतो मीठ घातल्यामुळे कांदा, म्हणून मी थोडं मीठ घातलं। आता कांदा पण आपला छान परतून झाला आहे। याच्यामध्ये सुके मसाले घालूया, पाव चमचा हळद, 1 चमचा तिखट आणि धणे पावडर, थोडासा गरम मसाला आणि नंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हा मसाला छान भाजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत। तर इथं बघा मी धने पावडर, गरम मसाला सगळं घातला आहे। आता हे मसाले ना खाली लागायला नको, थोडे सुके सुके झाले म्हणून याच्यामध्ये थोडंसं 2-3 चमचे पाणी घालते। तर त्यामुळे ना मसाला अजून छान भाजता येईल। तर त्याच भांड्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं वाटण लागलेलं होतं, त्याच्यामध्येच पाणी घेऊन ते पाणी टाकलं याच्यामध्ये मसाल्यामध्ये। तर इथं बघा आता आपलं वाटण छान व्यवस्थित मस्त हा मसाला तयार झाला आहे। याच्यामध्ये आपण कापून घेतलेली भेंडी घालायची। इथं बघा त्याआधी मी थोडीशी कस्तुरी मेथी पण घातली आहे, त्यामुळे भेंडीला खूप मस्त टेस्ट येते। तर आता काय करायचं, हा मसाला भाजून झाला की आपण कापून घेतलेली सर्व भेंडी घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। इथं ना भेंडी तुम्ही रात्री पण कापून ठेवू शकता, त्यामुळे सकाळी तुमचा वेळ वाचेल। ही भेंडी अशी कापायला थोडा वेळच लागतो, त्यामुळे ना जर टिफिनला तुम्हाला सकाळी न्यायची असेल ऑफिससाठी तर ही भेंडी रात्रीच कापून ठेवली तरीही चालतात। आता भेंडी घातल्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भेंडी मसाल्यामध्ये। नंतर याला झाकण ठेवून शिजायला ठेवायचं। आता बघा आपले भेंडी छान व्यवस्थित मिक्स झाले आहे मसाल्यामध्ये। आणि इथं ना भेंडीची भाजी करताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर भेंडी खूप चिकट होतात। आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून 10-15 मिनिटं छान शिजवून घ्यायची। तसंही भेंडी शिजायला जास्त टाईम लागत नाही, पण मध्ये मध्ये ना थोडा चमचा द्यायचा, त्यामुळे भेंडी लागत नाही खाली। आता इथं बघा चिकट नको व्हायला आपली भेंडी, म्हणून मी थोडंसं लिंबाचे 4-5 थेंब टाकले, त्यामुळे ना भेंडी चिकट होत नाही। तर आता बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलं लिंबू टाकल्यानंतर, परत एकदा झाकण ठेवून वाफ काढून घेते। ही भेंडीची भाजी ना माझ्या मुलाची एकदम फेवरेट आहे, त्याला भेंडीची भाजी खूप आवडते। तर इथं बघा आपली भेंडीची भाजी रेडी झाली आहे। आता मस्त आपण भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि सर्व करायची। तर इथं बघा असा चमच्यामध्ये थोडीशी भाजी घ्यायची आणि दाबून बघायचा बोटाने शिजली का।
तर ही भाजी ना शिजायला पण काही टाईम लागत नाही, लगेच शिजते. त्यामुळे ऑफिससाठी टिफिनला घेऊन जायला खूप इझी आहे आणि मुलांना पण ही भाजी खूप आवडते. एकदा तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि स्वामीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत. धन्यवाद.